फक्त 2 वाटी बेसन आणि 2 वाटी बेसनापासून इतका दाणेदार असा हा मोहनथाळ, त्यातल्या त्यात आता अधिक मासाचा महिनासुद्धा चालू आहे. तुम्ही हे वाण म्हणून सुद्धा देऊ शकता. तर घरच्या घरीच इतका दाणेदार मोहनथाळ तयार होत आहे, ते सुद्धा साजूक तूप घालून आपण करणार आहोत. तर इथे मी बेसनपीठ घेतलेलं आहे, जे आपलं नॉर्मली बेसनपीठ असतं ना तेच घेतलं. वाट्याने प्रमाण मोजून घेऊया. आता एका वाटीने बेसन घेत आहे, तर बाकी सगळं त्याच वाटीच्या प्रमाणे घेऊया. तर 2 वाटी बेसनपीठ घेतलं. बेसनपीठ एकदम बारीक घेतलेलं आहे. त्यानंतर तीच वाटी गच्च भरून इतकं साजूक तूप घेतलेलं आहे. इतकं साजूक तूप जे आहे शेवटपर्यंत आपल्याला पुरेसं होणार आहे. त्यानंतर एखादं छोटंसं कडलं घ्यायचं किंवा मग एखादी पॅन वगैरे घ्यायचा. त्यामध्ये 4 चमचे तूप आणि 5 चमचे दूध अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आणि गॅसवर छान असं हे गरम करून घ्यायचं. इतकं गरम करायचं की दुधामध्ये तूप जे आहे व्यवस्थित मिसळलं पाहिजे आणि छान अशी याची जी आहे पातळ कन्सिस्टन्सी झाली पाहिजे. तर हे बघा, दुधामध्ये तूप व्यवस्थित वितळलेलं आहे, तूपसुद्धा, आणि दूध मिक्स झालेलं आहे. तर थोडं थोडं करून यामध्ये बेसनपिठामध्ये घालून घ्यायचं आणि हलक्या हाताने याला जे आहे चोळून घ्यायचं. आता याचं काम काय असतं, ज्यावेळेस आपण दूध आणि तूप मिक्स करून घालतो ना, तर बेसनपिठाला एक वेगळाच दाणा मिळतो, एक वेगळंच टेक्स्चर मिळतं आणि यामुळे आपला जो मोहनथाळ आहे छान पद्धतीने दाणेदार आणि तोंडात टाकताच विरघळणारा तयार होतो. तर संपूर्ण दूध आणि तूप घालून घेतलं की अशा पद्धतीने दोन्ही हातामध्ये बेसनपीठ जे आहे असं रफली जे आहे चोळून घ्यायचं. म्हणजे हे जे मिश्रण आहे आपण घातलेलं दूध आणि तुपाचं, सर्व बेसनपिठाला लागतं आणि व्यवस्थित सगळीकडे पसरलं जातं. याने दाणासुद्धा छान पद्धतीने मोहनथाळचा जो चरचरीत दाणा असतो पहा तसा तो तयार होतो. तर हे बघा, मी दोन्ही हाताने छान असं चोळून तुम्ही पाहत असाल की बेसनपिठाचा रंग जो आहे बदललेला आहे. डार्क इथे रंग जो आहे बेसनपिठाला आलेला आहे. तर ही जी ट्रिक आहे ही ते हलवाई लोक हे हलवाई लोक जे असतात हे नक्की वापरतात. त्याने त्यांचा मोहनथाळ जो आहे तोंडात टाकताच विरघळणारा तयार होतो. आपण नेहमी स्वीट मार्टमधून असं मोहनथाळ किंवा मग वेगळ्या बर्फ्या आणतो, तर तिथे ते साजूक तूप न वापरता वनस्पती तूप वापरत असतात. तर या पद्धतीने आपण घरी बनवलं ना, तर आपण इथे साजूक तुपाचा वापर करून अनहायजीन पद्धतीने, आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या घरात लहानांपासून मोठ्यापर्यंत खाल्ला जाणारा हा पदार्थ. त्यानंतर व्यवस्थित असं प्रेस करून बेसनपीठ जे आहे जागीच दाबून घेतलं. झाकण ठेवून एक 10 मिनटं तसंच ठेवूया. तोपर्यंत ज्यामध्ये आपल्याला हे मोहनथाळ सेट करायचं आहे तर त्याला तुपाने व्यवस्थित ग्रीस करून घ्यायचं. तर इथे मी केक टिनमध्ये जे आहे मोहनथाळ सेट करणार आहे, त्यामुळं सगळ्या कानाकोपऱ्यामध्ये व्यवस्थित असं हे तूप जे आहे फिरवून घेतलं, जेणेकरून आपली मोहनथाळची बर्फी जी आहे इझी पद्धतीने निघून येईल. एकदम सोप्या पद्धतीने, कुठेही तुटणार नाही, फुटणार नाही, क्रॅक पडणार नाही, काहीच नाही. त्यामुळं इथे व्यवस्थित असं तुपाने जे आहे केक टिनला ग्रीस करून घ्यायचं. आता इथे मी तळाला जे आहे थोडेसे ड्रायफ्रूटसुद्धा घालणार आहे. इथे मी कट केलेले ड्रायफ्रूट, यामध्ये पिस्ता आणि बदाम. तर ह्याने काय होतं, छान अशी गार्निशिंग येते आणि दिसायलासुद्धा सुंदर दिसतं. आणि तळाला जर आपण व्यवस्थित गार्निशिंग केली ना, तर ज्यावेळेस आपण मोहनथाळची बर्फी काढू ना, खालून मस्त असे ड्रायफ्रूट्स लागलेली तयार होते. पूर्णतः ऑप्शनल आहे, नको असेल तर नाही केलं तरीसुद्धा चालेल. आता महत्त्वाचं म्हणजे काय की मोहनथाळच्या बर्फीच्या आतमध्ये ड्रायफ्रूट अजिबात वापरले जात नाही, कारण मोहनथाळ महत्त्वाचा दाणेदार पदार्थ असतो, त्यामध्ये ड्रायफ्रूटचा वापर नाही आहे. त्यामुळे मी इथे तळाला घालून घेतले. त्यानंतर 10 मिनटं झालं. 10 मिनटामध्ये आपलं बेसनपीठ छान पद्धतीने सेट झालेलं होतं. लगेचच हे बेसनपीठ जे आहे मिक्सरच्या जारमध्ये घालायचं. आता मिक्सरच्या जारमध्ये बेसनपीठ तर घातलंय, पण किती फिरवायचं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. कारण काय होतं, आपण जर सारखं फिरवत राहिलो तर याचं जे आहे टेक्स्चर दाणादार होणार नाही, पण नुसतं बेसनपिठासारखं होईल. त्यामुळं पल्स मोडवर फक्त 2 ते 3 वेळेस फिरवून घ्यायचं, यापेक्षा जास्त नको. साधारण 2-3 सेकंद जे आहे चालू बंद करून घ्यायचं आणि इतकंच आपल्याला फिरवायचं. छान असा हा दाणेदार टेक्स्चर तयार होतो. त्यानंतर कढई ठेवली तापायला. इथे नॉनस्टिक किंवा मग जाडबुडाची कढई जरी घेतली तरीसुद्धा चालेल. त्यानंतर जे शिल्लक राहिलेलं तूप होतं ना, ते संपूर्ण तूप या ठिकाणी मी घालून घेतलेलं आहे. तूप तापलं की लगेचच त्यामध्ये बेसनपिठाचं
दुधाचं मिक्सचर घालायचं आणि मीडियम फ्लेमवर जे आहे छान असं तूप सुटेपर्यंत हे जे पीठ आहे आपल्याला भाजून घ्यायचं. अजिबात मध्ये सोडायचं नाही. सुरुवातीला जड जातं थोडंसं, म्हणजे बेसन पिठामध्ये जे तूप ॲब्झॉर्ब होतं ना, तर ते सोडण्यासाठी थोडं सुरुवातीला हार्ड जातं. पण जसं जसं हे बेसन पीठ तूप सोडायला सुरुवात करतं ना, तसं तसं हे बेसन पीठ हलकं होतं आणि लगेचच याला छान दाणासुद्धा पडतो. त्यामुळं अजिबात घाई न करता पेशन्सने आपल्याला साधारण याला 5 ते 7 मिनटं लागतात मीडियम फ्लेमवर. आणि जर तुम्ही लो फ्लेमवर केलं तर मग तुम्हाला 10 ते 12 मिनटंसुद्धा लागू शकतात. पण मीडियम फ्लेमवर एकसारखं चालवत राहायचं, म्हणजे बेसन पीठ बघा लवकर तळाला लागलं जातं. त्यामुळं अजिबात मध्ये सोडायचं नाही हे बेसन पीठ आणि एकासारखंच फिरवत राहायचं. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि खालून वरती व्यवस्थित घ्यायचं, म्हणजे जेणेकरून तळाला बेसन पीठ लागणार नाही. आणि पूर्वीपेक्षा पाहू शकतो तुम्ही हलकं बेसन पीठ व्हायला लागलेलं आहे. तूपसुद्धा रिलीज करायला लागलेलं आहे आणि अगोदर जसं असं घट्टसर होतं ना, तर आता नॉर्मली जे आहे तूप सोडल्याने छान असं हलकं फुलकं हे बेसन पीठ तयार झालेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता एकदम गरगरीत असं फिरवलं जाते ना, हे पहा. आणि पहिल्यापेक्षा रंगसुद्धा थोडासा नॉर्मल जो आहे लाईट झालेला आहे, म्हणजे रंग जो आहे असा डार्क राहिलेला नाही आहे, हलका पिवळसर असा हा रंग तयार झालेला आहे. तर हे बघा असं काहीसं दाणेदार टेक्स्चर हवं आहे आपल्याला. पण आणखीन याला दाणा देण्यासाठी आपण इथे एक ट्रिकसुद्धा वापरणार आहोत. पण त्या अगोदर बेसन छान पद्धतीने भाजलंसुद्धा गेलं आहे आणि तूपसुद्धा बेसन पिठातून रिलीज व्हायला लागलं. तर इथे काय करायचं, साधारण दूध घ्यायचं अर्धी वाटी आणि अर्धी वाटी दूध जे आहे स्टेप बाय स्टेप टाकत जायचं. म्हणजे 4-5 चमचे बेसन पिठामध्ये दूध टाकलं की लगेचच खालीवर करायचं आणि पूर्ण सुट्टं बेसन पीठ सुकल्यासारखं होत नाही तोपर्यंत टाकायचं नाही. परत थोडंसं हलकं सुकल्यासारखं झालं की परत 4-5 चमचे दूध घालायचं आणि ही स्टेज जे आहे अर्धी वाटी दूध संपेपर्यंत करत राहायचं. याने काय होतं, मोहनथाळला दाणा छान येतो, चव छान येते आणि महत्त्वाचं म्हणजे काय होतं, ह्या दुधाने ना छान असं हे टेक्स्चर येतं जे मोहनथाळला हवं असतं, दाणेदार टेक्स्चर. त्यामुळे या स्टेजनी याच पद्धतीने मी संपूर्ण दूध जे आहे घालून आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. पाहू शकता तुम्ही रंग थोडासा डार्क झालेला आहे आता. आणि अशा पद्धतीने खालीवर करून शेवटचं जे शिल्लक राहिलं 2-3 चमचे दूध होतं ते सुद्धा घातलं आणि हे पहा मस्त असं हे दाणेदार टेक्स्चर तयार झालेलं आहे. आता 2 वाटी बेसन पिठासाठी साधारण अर्धी वाटी दूध घेतलं तरी पण पुरेसं आहे, यापेक्षा जास्त नको. आता ही मोहनथाळ बर्फी जी आहे 8 ते 10 दिवस सहज टिकली जाते नॉर्मल टेम्परेचरवर आणि जर फ्रीजमध्ये ठेवली तर 20 ते 25 दिवस टिकली जाते. त्यामुळं अजिबात पटकन खराब होत नाही, काही नाही. तुम्ही आता ह्या अधिक मासाचा महिना चालू आहे त्यामध्ये तुम्ही वाण म्हणून सुद्धा ही बर्फी देऊ शकता. आणि क्वचितच असे जण असतील की त्यांना ही मोहनथाळ बर्फी आवडत नसेल. त्यानंतर आता बेसन व्यवस्थित मोकळं झालं होतं, ते साईडला ठेवलं. त्यानंतर इकडे 1.5 वाटी साखर घेतली आणि त्याच वाटीने 1 वाटी पाणी घेतलेलं आहे. आता लक्षात घ्या 2 वाटी बेसन पिठासाठी 1.5 वाटी साखर. आता त्याच वाटीचं मेजरमेंट होतं म्हणून मी या वाटीने घेतलं. तर त्यानंतर इथे जो आहे आपल्याला पाक बनवायचा आहे. आता पाक जो आहे हलकी एकतार येईल नाही इतका आपल्याला पाक या ठिकाणी बनवायचा आहे. साखर वितळली की लगेचच यामध्ये चिमूटभर केसरचे धागे घातलेले आहे. पूर्णतः ऑप्शनल आहे, नको असेल तर नाही घातले तरी सुद्धा चालेल. तसं सुद्धा आपण यामध्ये थोडासा ऑरेंज फूड कलर जो आहे तो सुद्धा घालणार आहोत. तर हे बघा अगदी चिमूटभरीत कमी ऑरेंज फूड कलर घालत आहे. हा सुद्धा ऑप्शनल आहे, पण रंग छान येतो, दिसायला बर्फीसुद्धा छान दिसते मोहनथाळची, त्यामुळं मी घातलेलं आहे. आता हलकी एकतार आली का नाही हे कसं ओळखायचं तर आपण चेक करून पाहूया. तर आता इथे पाक जो आहे छान घट्ट झालेला आहे, म्हणजेच की पाक जो आहे रंगसुद्धा पाहू शकता मस्त. आपण रंग घातल्यामुळं पाकाची जी रंग आहे तो किती छान आलेला आहे. तर इथे पाक जो आहे एका प्लेटमध्ये मी अगोदर काढून घेतलं होतं, तर तिथे एकतार आली नव्हती, परत थोडासा काढून पाहते. तर हे बघा हलकीशी एकतार येत आहे. अजून साधारण 1-2 मिनिट आपण याला शिजवून घेऊया. आता इतकी आणखीन हलकी एकतार येत आहे, पण थोडीशी आणखीन दाटसर तार येण्यासाठी साधारण 1-2 मिनिट मीडियम फ्लेमवर शिजवून घेऊया. आणि 2 मिनिटानंतर हे पाही तर तार जी आहे यायला लागलेली आहे. लगेचच बेसन पीठ गॅसवर ठेवलं, गॅसची फ्लेम लो ठेवली आणि थोडं करून पाक घालायचं, एकदाच घालायचं नाही, म्हणजे कन्सिस्टन्सी तुमच्या लक्षात येईल. पाक तर तसा प्रमाणातच आहे, पण तरीसुद्धा आपण कारण यामध्ये काही आपण दुधाचे शिंतोडेसुद्धा दिलेले आहेत, त्यामुळं कधी काय होतं
बेसन पीठ जे आहे वेगळं असलं तर कमी पाकसुद्धा शोषून घेतो. त्यामुळं काय करायचं, थोडं थोडं घालायचं जेणेकरून आपलं मोहनथाळ बिघडणार नाही. आणि पहा इथे थोडंसं पाक घातला, परत मिक्स करून घेतलं. इथे मला कोरडं वाटलं तर मी आणखीन थोडासा पाक घालते, तरीसुद्धा थोडंसं मी मागे शिल्लक ठेवला आहे. परत एकदा व्यवस्थित मिक्स करूया. आपण रंग घातलेला आहे पाकामुळे, पाकामध्ये तर पाहू शकता तुम्ही रंग किती सुरेख आलेला आहे आणि दाणासुद्धा पडलेला आहे. आता ही मोहनथाळ बर्फी थापण्याजोगी झाली का नाही हे कसं ओळखायचं, तर ह्याला सुद्धा तुम्हाला मी याच्या 2 खुणा सांगणार आहे. त्यानंतर आणखीन थोडंसं पाक घातला, परत एकदा मिक्स करूया. तसं तर पाक संपूर्णच लागणार आहे त्याला, पण हवं तसं आपण घालूया जेणेकरून जास्तीचा पाक होणार नाही. आपली बर्फी जी आहे आपल्याला असं वाटेल की व्यवस्थित होणार नाही की काय, तर हळूहळू जे आहे पाक घालून घ्यायचा. आणि एकदाच घातला तर बेसन पीठ जे आहे ते सुद्धा पाक शोषून घेत नाही, त्यामुळं थोडं थोडं करून घालायचं. संपूर्ण पाक या स्टेजला वापरलेला आहे. आता याला 2 ते 3 मिनटं आणखीन आपण शिजून घेऊया, जेणेकरून हे जो पाक आहे व्यवस्थित बेसन पिठामध्ये मुरला जाईल आणि कुठेही बेसन पीठ जे आहे कच्चं लागणार नाही, सगळीकडे व्यवस्थित चव येईल, गोडीसुद्धा येईल. त्यामुळं आता हे बघा इथे पॅन सोडायला सुरुवात केलेली आहे, म्हणजे कढई जी आहे ह्या मिक्सनी सोडायला सुरुवात केलेली आहे. बेसन पिठाने जे आहे मोहनथाळच्या मिक्सरनी कढई सोडायला सुरुवात केलेली आहे. आणि जर तुम्हाला यावरूनही कळत नसेल तर काय करायचं, थोडंसं त्यातला थोडासा जो बेसन पिठाचा कण आहे तो घ्यायचा, थोडासा थंड होऊ द्यायचा, हातावर छान अशी गुळी करून पाहिजे. जर गुळी होत असेल तर लगेच थापून घ्यायचं, जर नसेल होत तर मग साधारण 2-3 मिनटं आणखी शिजवलं तरीसुद्धा चालेल. लगेचच या केक टिनमध्ये जे आहे हे मिक्स काढून घेतलं आणि एखाद्या वाटीला किंवा मग चमच्याला तूप लावून आहे ना थापून घ्या, कारण हाताने जर थापलं गेलं तर हाताला चिकटू शकतं. त्यामुळं या स्टेजनी अशा पद्धतीने थापून घ्या. त्यानंतर काही शिल्लक राहिले ड्रायफ्रूट होते ते वरूनसुद्धा लावून घेतले, म्हणजे दिसायला आपली बर्फी जी आहे सुंदर दिसेल. कारण कुठलाही पदार्थ आपण तोंडाने खाण्याअगोदर डोळ्याने त्याची क्वालिटी आणि त्याची चव चेक करत असतो. त्यानंतर परत एकदा इथे जे आहे वाटीने छान अशी ही बर्फी थापून घेतली. आता अर्धा तास ही बर्फी अशीच ठेवून द्यायची नॉर्मल टेम्परेचरला. पूर्ण थंड झाली की मग याची कटिंग करायची, त्या अगोदर करायची नाही. पूर्ण थंड झाली की मगच याची कटिंग करायची, जेणेकरून आपल्या वड्या ज्या आहे छान पद्धतीने निघून येतील. तर हे बघा अशा पद्धतीने ही दाणेदार अशी ही मोहनथाळ बर्फी तयार झाली. अर्धा तास झाला आहे, छान बर्फी सेट झालेली आहे. लगेचच आपल्याला हव्या तशा वड्या पाडून घ्यायच्या. इथे मी चौरस शेपमध्ये वड्या पाडत आहे. आता जर तुम्हाला यापेक्षा जास्त क्वांटिटीमध्ये बर्फी करायची असली तर मग सर्व जे प्रमाण आपण घेतलं आहे ना त्याच्या दुपटीने घ्या. आणि यापेक्षा कमी करण्याचा तर प्रश्नच नाही, कारण ही कमीत कमी प्रमाणात दाखवलेली आहे. त्यामुळं तरी पण अर्धा किलो 2 वाटी बेसन पिठापासून अर्धा किलो ही बर्फी तयार झालेली आहे. तर अतिशय सोप्या पद्धतीने आणि कमी साहित्यामध्ये कमी खर्चामध्ये घरीच जर अशी बर्फी तयार होत असेल तर मग बाहेरून आणायची गरज नाही. एकदा नक्की ट्राय करा, तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा. कशी वाटली ही मोहनथाळ बर्फी मला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर काही प्रश्न असतील तर ते सुद्धा तुम्ही कमेंटद्वारे विचारू शकता, मी नक्कीच तुम्हाला रिप्लाय देईल. तर अशा पद्धतीने दाणेदार हा मोहनथाळ तयार झाला. घरच्या घरीच अधिक मास विशेष तुम्ही हवं तर ह्याला वाण म्हणून सुद्धा, किंवा मग एखाद्या ट्रिपमध्ये, किंवा मग जेवण झाल्यावर गोड काहीतरी खावंसं वाटतं, किंवा काही पाहुणे आले तुमचे, किंवा मग पार्टी वगैरे असेल किंवा काही असेल तेव्हा तुम्ही बनवून ठेवू शकता आणि टाईमालाही सर्वसुद्धा करू शकता. एकदम सोप्या पद्धतीने बनली जाते. साधारण 20 मिनिटामध्ये ही बर्फी जी आहे तयार होते. तर अशी ही मोहनथाळ बर्फी तयार आहे. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक छानशी कमेंट करा. जास्तीत जास्त ही रेसिपी शेअरसुद्धा करा.